आमच्याकडे ना शेतीच्या कामांना सुरुवात होण्यापूर्वी मंदिरामध्ये जाऊन नारळ फोडले जातात आणि म्हणूनच आम्ही सुद्धा नारळ फोडायला आमच्या नागनाथ इथे आलो। मग एवढ्या नारळांचं काय करायचं, तर आज मी म्हटलं की आज याच्या शिंगोल्या बनवायसाठी मी नारळ मस्त फोडून घेतले आणि त्यातलं खोबरं बाजूला काढून घेतलं। त्यानंतर बारीक किसून घेतलं आणि गुळही कापून घेतलं, कारण मी यामध्ये फक्त गुळ वापरणार होती, साखर नव्हती। तुम्ही साखर वापरली तरी चालतं। त्यानंतर हे सगळं भाजून घ्यायचं होतं। तर गॅसवर कढई ठेवून मी खोबरं, गूळ आणि थोडंसं मीठ टाकून छानपैकी याचं सारण तयार केलेलं आहे आणि उतरवल्यानंतर मी यामध्ये थोडीशी वेलची टाकलेली आहे। त्यानंतर मी गव्हाचं पीठ आधीच मळून ठेवलं होतं आणि मग मस्त करंज्या लाटून घेतलेल्या आहेत। तुमच्याकडे तुम्ही खोबऱ्याचे कोणते पदार्थ बनवता कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि या शिंगोल्या मी तेलामध्ये एक एक करून लाल होईपर्यंत तळून घेतलेल्या आहेत। तर झाल्या आपल्या शिंगोल्या तयार। मग आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील। चला तर मग भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।